शिर्डीत अज्ञातांनी सुजय विखे यांचे बॅनर फाडले असून काही दुचाकींची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। याबाबत माध्यमांशी बोलताना सुजय विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिर्डीमध्ये गुन्हेगारांच्या विरोधात आपण जी भूमिका घेतली आहे, हे गुन्हेगार फक्त रात्रीच हल्ला करू शकतात, मात्र मी अशा लोकांना हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही। मी शिर्डी आणि अहिल्यानगर भयमुक्त करणार आहे। मग भय निर्माण करणारे लोकप्रतिनिधी जरी असले तरी गय केली जाणार नाही। या अशा प्रकारे होणाऱ्या घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सुजय विखे यांनी समाज बांधवांशी बोलताना दिली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीवरून आमदार रोहित पवार आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपावरून सुजय विखेंनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावलाय। रोहित पवार ज्या पद्धतीने आरोप करत आहेत त्याप्रमाणे त्यांचे झालेले गैरसमज दूर करून टाकू, ते देखील या जिल्ह्याचे आमदार आहेत आणि आम्ही देखील याच जिल्ह्यात आहोत, त्यामुळे त्यांचे गैरसमज दूर करायला किती वेळ लागेल अशी प्रतिक्रिया मिश्किल भाषेत सुजय विखेंनी रोहित पवारांवर दिली आहे। डॉक्टर सुजय विखे पाटील यावेळी काय म्हणाले ते पाहूयात। काय टेन्शन नाहीये। आपण जी गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम राबवलेली आहे, शिर्डीमध्ये एक सक्त भूमिका काही ठराविक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांविरोधात शासनाने घेतली। प्रत्येक भाषणामध्ये जे मी बोलतो, हे गुन्हेगार फक्त रात्रीतच हल्ला करू शकतात, पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय मी थांबणार नाही। भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर भयमुक्त अहिल्यानगर। मग लोकप्रतिनिधी जरी भय निर्माण करत असेल त्यालाही भयमुक्त करून टाकू, आणि कोणी गुंडगिरी करत असेल त्यालाही भयमुक्त आम्ही करणार त्या ठिकाणी। त्यामुळे या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे मी लक्षही देत नाही आणि मानगीते पडत नाही। आता विषय असा आहे की त्यांनी काय आरोप केले मला माहिती नाही, मी ती माहिती घेतो आणि जे काय असेल उत्तर आम्ही देऊ। काय आम्ही कुठे पळून गेलेलो नाहीये, त्या जिल्ह्यातच आहेत आणि आम्ही जिल्ह्यातच आहोत। मी बोर्ड आता पाहिला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा। आता या संदर्भात पूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य राहील। आणि जो काही पवार साहेबांचा गैरसमज झाला असेल आमदार महोदयांचा, तर तो गैरसमज दूर करायला किती वेळ लागणार आहे? वारंवार आरोप करणं राहू द्या, चालत राहते। आता त्यांना काहीतरी तर बोलावं लागेल। असं काय करता तुम्ही? त्यांना बोलू द्यायचे, बोलायचं ते, त्यांचा गैरसमज दूर करून टाकू। याच्या पलीकडे काय बोलणार आता? एजेंडा काहीच नाही, तुम्हाला दिसेल। निकाल लागल्यावर बोलणं योग्य राहते। अगोदरच मी काय व्हायचो, अगोदर मी स्वभाव काय बदललाय, मी अगोदर सगळं बोलायचो। आता निकाल लागल्यानंतर तुम्ही माझी मुलाखत घ्या, तुम्हाला सगळं एकदम योग्य ठिकाणी योग्य माणूस योग्य खुर्चीवर सापडेल, एवढंच माझं म्हणणं आहे। थँक्यू। ठीक आहे, आता काय आहे की शेवटी तो JR जो निघालाय त्याच्या बाबतीत काही संभ्रम असेल, गैरसमज असतील, तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय स्पष्ट केलेला आहे। आणि जेव्हा एवढे मोठे नेते त्यावर भाष्य करत असतील, त्यामुळे माझ्यासारखा छोटा माणूस त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही। सगळेजण एक आहेत, कुठल्याही समाजाला अन्याय होऊ नये ही भूमिका राज्य शासनाची, आणि राज्य शासन ती योग्य रीतीने पार पाडतील। धुसफूस कुठलीच नाही। समज गैरसमज असतात, पण माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत। हे सगळ्या विषय लवकरात लवकर आपल्याला थांबलेला पाहायला मिळेल।